कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मुंबईतील मराठी अमराठी वाद आणि जैन समाजाशी संबंधित घडामोडींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शांतताप्रिय समाजाला भडकवण्याचे काम कुठल्या तरी राजकीय पक्षाकडून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला। शांत असलेल्या समाजाला अचानक उद्युक्त केले जात असून यामध्ये राजकीय हेतू असल्याचा दावा सरदेसाई यांनी केला। जैन समाजालाही त्यांची चूक लक्षात आली असल्याचे सांगत मुंबईतील सामाजिक सलोखा कायम राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भूमिका मांडली। नक्कीच आहे कुठेतरी काही मुद्दामून काही समाजांना ते तसे शांतताप्रिय समाज आहेत त्यांना उद्युक्त केलं जातं असं दिसतंय आणि कारण ते तसे शांतताप्रिय व्यापारी समाज आहेत तर त्यांच्यामधून अचानक गेल्या काही वर्षांमध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी केलं जाणं हे काही अपेक्षित नाही आहे। त्यामुळे त्यांना कुठल्या तरी राजकीय पक्षाकडूनच त्या पद्धतीने करण्यासाठी कोणीतरी लोक सांगत असावेत, पण मला असं वाटतं की त्यांनाही ते कळून चुकलेलं आहे आणि यापुढे समाजामध्ये सलोखा नक्की राहील। त्यांना आपली चूक लक्षात आलेली असावी असं मला वाटतं। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन सरदेसाई यांनी रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत विश्वास व्यक्त केला। रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद गांधी यांच्या रूपाने एकमेव जिल्हा परिषद सदस्य निवडून आल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितलं। सध्या पक्षाचा एकच सदस्य असला तरी तो प्रभावीपणे काम करत असून नागरिकांमध्ये त्याच्याबद्दल चांगल्या भावना असल्याचं सरदेसाई म्हणाले। आगामी काळात होणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये मनसेला अधिक चांगला प्रतिसाद मिळेल आणि पक्षाचे अधिक उमेदवार निवडून येतील असा ठाम विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। रत्नागिरी जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचं देखील त्यांनी यावेळी नमूद केलं। आलेलं हे माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आणि पुढच्या येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये ती संख्या वाढलेली असेल। एक असला तरी तो अतिशय चांगलं काम करतोय, लोकांमध्ये त्यांच्याबद्दल खूप चांगली भावना आहे आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ज्या ज्या इथे कुठल्या निवडणुका होतील, निवडणुकीला वेळ आहे मला माहिती आहे, पण तरी ज्या कुठल्या जवळपास छोट्या मोठ्या निवडणुका होतील त्याच्यामध्ये आम्हाला अधिक चांगला प्रतिसाद मिळेल आणि संख्येने सुद्धा आमचे लोक अधिक मोठ्या संख्येने निवडून जातील याची मला खात्री आहे।